इकडे पाहत तू फोनकडे पाहतच नाही, तिकडे पाहती केंद्रात कधी बी. स्माइल. नमस्कार मंडळी. नमस्कार. या जेवायला न्यारी करायला मन या न्यारी करायला. हा, जसं आपल्या गावठी भाषेत सकाळच्या जेवणाला न्यारी म्हणते, दुपारच्या जेवणाला काय म्हणते? आता वावरात गेले लोक तर घ्या म्हणते भाकरी खाऊन, हा घ्या म्हणते भाकर तुकडा खाऊन. संध्याकाळच्या जेवणाला इंग्लिशमध्ये तर असं म्हणते, सकाळच्याला ब्रेकफास्ट, दुपारच्याला डिनर आणि संध्याकाळच्याला नाही, दुपारच्याला लंच. लंच म्हणते, बरोबर आहे. आणि संध्याकाळच्याला डिनर. तर आपल्या गावठी भाषेत संध्याकाळच्या जेवणाला काय म्हणते? जेवणच म्हणते वाटतं. कमेंट करून सांगा. तर आज काय बाबा, काय करेल कोळड्यास? आज ना गॅस संपला होता, मग भाजी करायची होती. तुम्ही काय केलं, कुकर लावून दिलं चुलीवर, मुगाचं आणि मसुराचं वरण, आणि त्याला वरून फोडणी दिली फक्त. आता काय झालं पा, आमचा गॅस काल सकाळी संपला का? संपला. आणि संध्याकाळी शेगडीत धूमधडाका झाला. टचिंग झाली ती वायरची. हा, तर शेगडी बी बंद आहे आणि गॅस बी बंद आहे. मग मी आज चुलीवर स्वयंपाक केला. तर आज सोनूच्या मम्मीनं चुलीवर केलं पा. दाखवी बरं काय भाजी केली. तर मुगाचं आणि मसुराचं वरण. वरण कशाचं आहे ते? एवढं घट राहतं का वरण? वरणच म्हणत असते मी त्याला. इतकं कसं घट केलं तो आहे? सोनूश पप्पा, ते मेदग्यावानी दिसू राहिलं. मेदग म्हणजे जे सावताले डाळीचं असतं, मुगाचं असतं, बंदाल्या मुगाचं. हा, सावतालेच मूग राहते, घटवट राहत ते. त्याला शिजून घेतात आणि फोडणी देतात. हा, लय भारी लागतं. तर ही याला काय म्हणू आपण, ही हाटली तर डाळ नाही राहत का ती घट, दाल फ्राय वगैरे आहे ना, फ्राय. हा, त्याच्या इतकं हे केलं की ना, मुगाचं आणि कशाचं, मसुराचं. हा, हे शेवचिवडा. आणि काल हरभरे केले होते मी, सोनूला दिले डब्याला थोडे. हे घुगऱ्या केल्या. आणि सोनूश पप्पाला लोणचं आहे पा आपलं फेवरेट कराळ्याचं. चिंच खा. हा, तोंडाला पाणी आणून देते असं म्हणायचं. हा, तुमच्या तोंडाला पाणी आणून दिलं तिनं. आता आमची चिंच गोड आहे पा. तुम्हाला म्हणू राहिले मी की चिंचा खायला या, चिंचा खायला. आता उतरून नेईन ते माणसं चिंच. लय आंबट नाही पाहिजे बरं का चीज. लय आंबट नाही आमची चीज. हा, मीडियम पाहिजे. तर मग माणूस आवडीनं खातं, आहे का नाही ग? बरोबर आहे. आणि गाजर बिजर आहे, 2 गाजर आणले होते ना, एक घेतलं मी जेवणाच्या आधीच खाऊन. आणि लसणाची पाते. असं आहे मेनू आज. चपाती, भाकर होती ना घराची, ती बी आहे. दे बरं मग मला. या अशा घट भाजी संग भाकर चांगली लागन पाहिजे. काय केलं माहिती सोनचोपा, मी माझ्या चपात्या झाल्यावर त्याला थोडं तेल टाकलं, छान. या ज्वारीच्या भाकरी हो, ज्वारीत 2 प्रकार राहते. हा, एक शाळू ज्वारी आणि एक हायब्रिड. हायब्रिड म्हणजे ती रब्बी, सॉरी पावसाळ्यात येते, खरीपात. तर तिची चव काही एवढी भारी नाही राहत. आणि लावते. हा, ती अशी ढवळी शिपीत राहते बा भाकर. बरोबर आहे. तर मी रात्री खाल्ली, विशेष काही चव नाही लागली चांगली. हे कुठून आली आपल्या घरी ज्वारी? राशन मधून. हा, तर राशनची ज्वारी पा पहिल्यांदा नव्हती भेटत. राशन मध्ये गहू भेटायचे, पण आता भेटते. तांदूळ भेटायची, डाळ बी भेटत होती पहिली. नाही, आता ते सण असला ना, शिदा येतो, हरभऱ्याची डाळ, साखर. ते ज्वारी बी यायला लागली पा आजकाल राशन मध्ये. तर आम्ही खातो आणि राशनचे गहू बी तर खातो आपण, बरोबर आहे का नाही? कारण की आपले घरचे गहू तेवढे 2 दिवस शिल्लक जाते. हा, आणि मिक्स करून बी खाता येते. असं नाही की सगळेच खराब नाही राहत. तर असं आहे आज मेनू जेवायला. सगळी सोय पहा. आता भाजी आहे, घुगऱ्या आहे, चिवडा आहे, लिंबू आहे वरून पिळाला, लोणचं आहे, मीठ आहे. तुला वाढून नाही घेतलं का? तू मी काय करते सोनूचप्पा, खरं सांगू का, सकाळी भाजी चपाती झाली की त्या 1-1.5 चपाती आधी खाऊन घेते. मग पोटातले तोडतो. हा, तिला खाऊ खाऊ सुटती.
तर ती किती वाजता जेवली होती मग सकाळी? 8लाच. 8लाच. मग आता जेवण माझ्या संग बी डबल. नको आता. एकट्या माणसाला जेवायला कसं वाटतं? थोडं जेवते मग आहे ना. मग घे. पण एवढी काही मला भूक नाही. त्याच्यावरच ताट घेतलं तो, ते उघडच ठुती का आता? नाही उघडं नाही राहते. मग पाहतो मी आता. काय पोव आता अरे बाप. झालं? अच्छा असं आहे का ते? हा घे, तुला बी भाजी गिजी घे. मी थोडीशीच खाणार आहे बरं. तू म्हणता म्हणून. खेड्यामध्ये ना माशा येत्या पा आजूबाजूला आहे ना. हा सिटीत बी येत्या का सांगा? स्वच्छ आहे बा परिसर. माझी इकडे रांगोळीचं ते बघा. हा सगळं स्वच्छ आहे इकडं, सडा गिडा टाकून सगळं स्वच्छ ठेवते. पण येत्याच पा थोड्याफार. ऐकत नाही त्या ऐकत नाही. त्या बी सोन्याच्या मम्मीवानीच आहे, कोणाचं काही ऐकत नाही. कशाला ऐकायचं कोणाचं? सांग बरं कशी झाली चव घेऊ तर? तुम्हीच सांगा सोनूच पप्पा तुम्ही, कारण की ज्याला जास्त भूक लागलेली राहते ना त्याला चव चांगली लागती. हा हे खरं आहे बरं. भूक लागल्यावर शिळे कुटके बी गोड लागते. घे घे. नाही 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 नाही, तूच सांग ना, तूच सांग कधी झाली तर. मी केली म्हणल्यावर मी चांगलीच सांगणार आहे असं वाटत. सकाळी काय सांग खाल्लं मग तू? सकाळी का मी काय करते, पोळ्या भाजल्या ना तर सोनूची भाजी राहते उरलेली डब्याची. अरे हा, ती खाऊन घेते. भारी झालं बरं सोनू पप्पा. हा तुम्हाला तर चला मंडळी या जेवायला. हा मला भूक लागली आता. 11-12 वाजले पहा न्यारी करायला. आज आमच्याकडे काही नाश्ता करायची पद्धत नाही, दणकावून खायचं आणि डायरेक्ट संध्याकाळलो. बस. हा ध्यान येत नाही भाकरी. संध्याकाळी सुद्धा भूक लागत नाही आम्हाला लवकर. हा अशा भाकरी वगैरे खायला असल्या ना लवकर भूक नाही लागत. हा कारण भाकर 2 घास शिल्लक, जास्त भूक लागली राहते ना 2 घास शिल्लक खातो. आणि भाकरी नाश्ता याच्यातले फरक राहतो. नाश्ता काय करतो आपण, उपमा करतो, पोहे करतो, ते काय माणसाच्या अंगी लागत नाही. ते काय जे भूकमोड झाल्यासारखंच होतं ते. ड्युट्याच्या जे ड्युट्या करते त्यांना सकाळी नाश्ता करून गेलं की तेवढंच त्यांच्या पोटात राहतं. म्हणजे त्यांचा लंच काय कोणता टाइम होतो दुपारचा? लंच टाइम, लंच ब्रेक. मग तेव्हा ते तोपर्यंत नाश्ता करून घेत. आता आम्ही घरीच राहतो त्याच्यामुळे नाश्त्याच्या गिष्ट्याच्या फंद्यात पडत नाही. साधं भाजी पोळी करते साधी, बस झालं. तर असं आहे मंडळी. चला मग या जेवायला. धन्यवाद. बाय बाय.